अभ्यासाचा इतिहास आहे. इतिहास स्वाभिमानाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाहीत. हा इथला प्रथमतः इतिहास आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मला इथं उभा राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राष्ट्रमाता मातोश्री अहिल्यामाई होळकर मल्हारराव होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बहुजनाचे राजे छत्रपती शाहू महाराज आणि वारकरी संप्रदायाची ज्यांनी सुरुवात केली ते संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या पासून शेवटचे संत सद्गुरू बागडे बाबांच्या पर्यंत या सर्वच संत व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतोय. आणि आज 1 मे या कामगार दिनाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातील सर्व कामगार बंधू भगिनींना प्रथमतः शुभेच्छा देतोय. आणि आज या सांगली जिल्ह्याच्या पवित्र मातीमध्ये कामगारांचा भव्य असा मेळावा संपन्न होतोय. या मेळाव्याच्या निमित्तानं प्रगल्भ अशा विचार मंचावरती उपस्थित एका सर्वसामान्य सफाई कर्मचाऱ्याच्या कामगाराच्या पोटी जन्म घेऊन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संघटक पदापर्यंत पोहोचणारे आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय भाऊ, रक्तामध्ये निष्ठा आहे आणि श्वासामध्ये सर्वसामान्य कामगारांचं हित आहे असं असणारं नेतृत्व सर्वसामान्य कामगारांच्या अनेक कष्टकऱ्यांचे दैवत महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेचे सरचिटणीस तसेच सांगली जिल्हा शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय हरिदासभाऊ लेंगरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची मी इथं नावं घेऊ शकतोय, पण आदरणीय भाऊंना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्याच्या निमित्तानं सर्व व्यासपीठाची माफी मागून उपस्थित व्यासपीठ आणि या प्रगल्भ अशा विचार मंचाच्या समोर सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेल्या महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेच्या वरती प्रेम करणारे आपण सर्व कामगार बंधू भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार भावांनो, प्रतिवर्षी आपण कामगार मेळावा इथं घेतोय, संपन्न होतोय, पण या वर्षी कामगार मेळावा घ्यायचा का न घ्यायचं की थोडंसं भाऊ डगमगत होतं. कारण कामगारांच्या कामानिमित्त साहेब थोडंसं मुंबईला असल्याच्या कारणानं, पण तरी सुद्धा महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आले आणि या ठिकाणी मेळावा संपन्न होतोय. खरं तर थोडं इतिहासात पाठीमागे गेल्याच्या नंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कामगारांच्यासाठी लढा दिला
मराठी माणसाच्या साठी संघर्ष करून 19 जून 1966 ला या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि याच महाराष्ट्रामध्ये बलाढ्य असं साम्राज्य निर्माण केलं. त्यातून एक ऐतिहासिक नेतृत्व उभा राहील. तसेच माननीय हरिदास भाऊ लेंगरे साहेब या नावानं एक नवीन नेतृत्व तुमच्या आमच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी उदयास आलाय. आणि ते सध्या महाराष्ट्रातील कष्टकरी कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या पटलावरती एक लढवय्या नेते म्हणून नावारूपाला आलेले आहेत. आज या सांगली जिल्ह्यातली बलाढ्य अशी मोठी कंपनी सर्वसामान्य माणसाला जर विचारला तर तो माणूस सहजपणे सांगतोय या सांगली जिल्ह्यातली मोठी कंपनी जर कोणती असेल त्या कंपनीचं नाव आहे सह्याद्री टार्च. या सह्याद्री कामगारांच्या बद्दल लावलेला ऐतिहासिक निर्णय आणि निकाल हा न विसरण्यासारखा आहे. भाऊ गेल्या 30 वर्षापासून त्या सह्याद्री टार्च मधला कामगार आपल्या हक्क आणि अधिकारासाठी संघर्ष करत होता. पण ज्या वेळेस संघर्ष करत असताना या सांगली जिल्ह्यातल्या भडवेगिरी करणाऱ्या भडव्याने त्या कामगारांच्या वरती अन्याय केला. पण त्या कामगारांना कळून चुकला महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला सन्मान आणि स्वाभिमान मिळेल म्हणून ते सर्व कामगार महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेमध्ये आले आणि त्यांना सन्मान आणि स्वाभिमान मिळाला. आणि याच सांगली जिल्ह्यातली कंपनी गोदरेज कंपनी आहे. त्या गोदरेज कंपनीमध्ये 8-10 वर्षापासून कामगारांचा पगार वाढ होत नव्हता. पण ज्या वेळेस ते कामगार महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेमध्ये आल्याच्या नंतर त्या कामगारांना 25 ते 26 हजार पगार मिळत होता. आज 40 ते 50 हजार पगार घेत आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज धान्य गोदामामध्ये काम करणाऱ्या मिरज हाऊस मध्ये कामगारांचं भलं होतंय. अट्रल पाईप मध्ये कामगार करणाऱ्या कंपनीतल्या कामगारांचं भलं होतंय. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं तर या सांगली जिल्ह्यातला महाराष्ट्रातला माजी कामगार मंत्री त्या सह्याद्री टार्चच्या बाजूने बोलत असताना सुद्धा आम्ही निकाल लावलाय. या सांगली जिल्ह्यातले आमदार खासदार त्या कंपनीच्या बाजूने लाल घोटपणा करत होते. या सांगली जिल्ह्यातले MIDCतले भांडवलदार माननीय हरिदास भाऊ लेंगरे साहेबांना धमक्या देत होते. पण तरी सुद्धा माननीय हरिदास भाऊ लेंगरे साहेब थांबले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं ते विकले नाहीत. आणि आज या तमाम या महाराष्ट्रातल्या सामान्य कामगाराला जरी विचारला तर तो सामान्य कामगार अनपढ कामगार जर असेल तो कामगार म्हणेल या महाराष्ट्रातला न विकणारा कामगार नेता जर कोणता असेल तर त्याचं सगळं श्रेय माननीय हरिदास भाऊ लेंगरे साहेबांना जाते. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून गेल्या 40 वर्षापासून या सांगली जिल्ह्यातल्या कामगारांच्या वरती अन्याय होतोय. मी सुद्धा हमाली केले त्या प्रभागातून गेलोय. हमाली करत असताना काय व्यथा भोगाव्या लागतायत, किती रक्त आटवावं लागतंय त्या प्रभागातून मी गेलोय. माझ्या भावांनो मला माहित आहे. आणि म्हणून या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कामगारांना माझी कळकळीची विनंती आहे, हृदयपूर्वक विनंती आहे
तुमच्यावरचा जरी अन्याय थांबवायचा असेल, त्या भडवेगिरी करणाऱ्यांच्या पाठीमागे लागू नका माझ्या भावांनो. गेल्या 40 वर्षाचा आपला आयुष्य सत्यानाश केलेला आहे. तुम्ही महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेमध्ये या, तुम्हाला सन्मान आणि स्वाभिमान मिळेल. ज्या वेळेस तुमच्यावरती अन्याय आणि अत्याचार होईल त्याच ठिकाणाहून फोन करा. आमचे महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेचे सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी तुमच्यावरचा होणारा अन्याय नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत. हा शब्द मी आज महाराष्ट्र जनविकास युनियन संघटनेचा प्रवक्ता म्हणून देतोय. भाऊ, या सांगली जिल्ह्यातल्या कामगारांचं कल्याण करून सुद्धा या भडवेगिरी करणाऱ्यांना पैसे मिळवता आले असते, पण या कामगारांच्या मानगुटीवरती रक्ताची सुई ठेवून हे भडवे पैसे कमवलेत. आणि या सांगली जिल्ह्यातल्या गणपतीच्या पांढरीतून सांगतोय, जो माणूस, जो नेता, जो कामगार नेता असं नाव म्हणून घेणारे, जे कामगारांचे पैसे आणि घामाचे पैसे, रक्ताचे पैसे खातात ना, ज्याचा त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे, अजून 1 तास बोलू शकतोय, पण भाषणाला उठण्याच्या अगोदरच मला आदरणीय साहेबांनी सांगितले फक्त 5 मिनिटांमध्ये उरका. तरी सुद्धा मी एवढा वेळ घेतलोय, कारण मनामध्ये धगधगतंय, बोलावं लागतंय. या महाराष्ट्राची एक म्हण आहे, बोलल्याशिवाय एरंड्या विकत नाहीत, म्हणून बोलावं लागतंय. आणि या तमाम महाराष्ट्रातल्या 288 आमदारांना मला सांगायचा इशारा द्यायचा आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या कामगाराचे प्रश्न त्या विधानसभेमध्ये मांडत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांचं दुर्दैव आहे माझ्या भावांनो. आपण मतदान करत नाही का? आपण त्यांना निवडून देत नाही का? हा सगळ्यात मोठा विषय आहे. म्हणून आपण सर्वांनी एकजूट व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याच्याशिवाय आपल्याला काहीच मिळू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी एकत्र झाल्या पाहिजे. आपल्यातली 4-2 आमदार त्या विधानसभेमध्ये गेले पाहिजेत, तरच आपले प्रश्न मांडतील. हे बाकीचे कोण प्रश्न मांडणार नाहीत. म्हणून भावांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. जाता जाता एवढंच सांगतोय, आपण सर्वांनी सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, अनेक जिल्ह्यामध्ये काम करणारे कामगार, महाराष्ट्रामध्ये काम करणारे कामगार, सर्वांना माझी विनंती आहे, न विकले जाणाऱ्या विनंतीच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे राहा. तुम्हाला सन्मान आणि स्वाभिमान मिळेल. आणि एवढंच बोलून माझे 2 शब्द मी संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.